पंचनामे मी काल रात्रीपर्यंत तिकडं फिरत होतो. काल पण पाऊस पडत होता. परवा दिवशी संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी लोक अडकलेले होते. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच्या करता आपण मेहनत घेत होतो. त्याला आम्हाला मिलिटरी मदत करत होती, एअरलिफ्टिंगच्या करता हेलिकॉप्टर मदत करत होत्या, NDRFची टीम आपल्याला मदत करत होती. सगळं प्रशासन तिथलं राज्य सरकारचं त्या जिल्ह्याचं हे सगळेजण तिथं कामाला लागलेले आहेत. आणि आता कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये घरात पाणी गेलेलं आहे अशांना, आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य. परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरच्या घरं पाण्यामध्ये गेलेले असल्यामुळे सगळं त्यांचं धान्य बिन्न भिजलेलं आहे, धान्य खराब पण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच कुठं चांगला निवारा मिळत नाही. काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे, पण त्यांना हे 10 किलो पुरणार नाही. आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय. काल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते. आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा. डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं. यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शाह साहेब आहेत, आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेलं आहे ते संकटावर त्या लोकांना संकटातनं बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते, परंतु तिथं केंद्र सरकारने पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी.